वैष्णवी, आता तुझी 12वी 13वी झाली, तू आता कुठला कोर्स करणार आहे? अकाउंटचा कोर्स घेतीस का ते एअरपोर्टचं ते यायला लागले ते कोर्स करते? अगं लेकिन मम्मी कोर्स साठी पैसे खूप लागतात ग. त्याचं टेन्शन तू नको करू. तू काय तर कुठला कोर्स घे. तुझ्या शाळेतल्या कॉलेजच्या मुलीवांना विचार की तुम्ही कुठला कोर्स घेताय, ते मुलीवांची आयडिया घे जरा डोक्यात. हा, अरे कोर्स साठी पैसे नाहीत आपल्याकडे मम्मी, आपण गरीब आहे. गरीब आहे म्हणूनच म्हणते तू शिक, चांगलं मोठी हो. अशी आमच्यासारखी मोलमजूर नको करायला. तू शिकलीस तर तू चांगलं बाहेर गावी जाशील, चांगला पैसा कमवशील. बघते नाही काय तर विचार कर. पैशाचं तू टेन्शन नको घेऊ. मी रोज येळभर राबते, ते पैसे आले की वाटलं तर मी माझ्या कामावर पैसा घेईन, तुझी फी भरेल जेवढी कुठला कोर्स घ्यायची? कम्प्युटरचा कोर्स. कम्प्युटरचं झालं, ते कम्प्युटर शिकायचं झालं, मग पुढे जाऊन नोकरी काय करणार? आता बघ, आम्ही लहानपणी आम्हाला शिकायला भेटलं नाही. आमचा वडील त्यावेळेस तर आमच्या वडिलांना शेतात राबायचं, 7-8 हजार वर्षाला यायचे, त्यामुळे आम्हाला शिक्षण करता नाही आलं. अशी वेळ आमच्यासारखी तुम्हाला येऊ नये म्हणून मी काय बोलते की तुम्ही शिका, चांगलं वाचण्यात लक्ष दे. इंग्लिश कच्चा असलं तर तुझं इंग्लिशचा कुठं तर क्लास लावूया, पण शिक. बघ आता मी शिकले नाही, मला आता वाटते की मी पण अशी शिकली असते तर लोकांच्या घरी भांडे घासायला नाही गेली असते. डॉक्टरचा कोर्स घेतला. डॉक्टरचा घे, कुठलं एअरपोर्टचा घे, कोणचा पण घे, पण कर. तुम्ही शिकला तर खूप चांगलं होईल, आपलं नाव चांगलं मोठं होईल. हे बघ आपलं घर असं काय तर तुम्ही 4 पैसे कमवलं तर आपण चांगलं व्यवस्थित राहू शकतो.